वर्धा जिल्हा पुलगाव शहरात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराजजी मोरे यांच्या आदेशानुसार अमित भाऊ ददगाल माजी अध्यक्ष वर्धा जिल्हा सोशल मीडिया काँग्रेस यांच्या खंबीर नेतृत्वात वर्धा जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने मोदी सरकारच्या जुलमी आणि चुकीच्या आर्थिक धोरणाविरोधात एक प्रचंड आणि आगळंवेगळं आंदोलन करण्यात आले। या आंदोलनादरम्यान सराफा व्यापाऱ्यांना झालमुरी वाटून मोदी सरकारच्या कारभाराचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला। युवक काँग्रेस जिंदाबाद, मोदी सरकार मुर्दाबाद। आता ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या फक्त नरेंद्र मोदीलाच माहिती आहे। त्यांनी जे भारतामध्ये अर्थव्यवस्था आपल्या अंतर्गत अर्थव्यवस्था त्यांनी बिघडून टाकलेली असल्यामुळे त्यांनी हा लोकांसमोर हा प्रश्न टाकलेला आहे की तुम्ही सोनं खरेदी वर्षभर करू नका। याच्यामध्ये मला एवढं सांगा, जर सोनं खरेदी केलं नाही ग्राहकांनी, आज आमचे 20 लाख कर्मचारी याच्यावर जगते आहेत, 40 लाख व्यापारी जगते आहे याच्या भरोशावर, मग ह्यांनी कुठे जायचं का? ज्याचा फायदा कोणाला होणार आहे? मग नेहमीच जनतेनेच सरकारसाठी नेहमी आम्ही हे राहायचं का, म्हणजे समर्पित राहायचं का? मग सरकार काय करते यासाठी? सरकारने ह्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे। ह्या गोष्टी बिलकुल आम्हाला पसंत नाही। स्वर्णकार व्यक्ती कसा जगेल? माझं प्रामाणिक मत हे आहे की पंतप्रधानांनी असं आवरायला नको होतं, कारण गोल्ड इंडस्ट्री ही देशाची अर्थव्यवस्था चालवणारी इंडस्ट्री आहे। महत्त्वाचं कारण हे की या इंडस्ट्रीच्या भरोशावर 70 लाख कारागीर काम करतात संपूर्ण भारत देशात, आणि ते बंगाली कारागीर आहेत। आणि बंगालची निवडणूक झाल्यावर नरेंद्र मोदी साहेबांनी घोषणा केली, म्हणजे देशप्रेम जे उफाळून आलं नरेंद्र मोदी साहेबांचं ते निवडणूक झाल्यानंतर आलं। निवडणुकीच्या अगोदर त्यांनी ही घोषणा नाही केली, कारण बंगालमध्ये निवडणूक असल्या कारणाने त्या 70,000 जे मजूर काम करतात, रोजगारी ज्यांना मिळते, त्या मजुरावर कुटुंब त्यांचं निर्भर आहे। आणि ते कमीत कमी 1.5 ते 2 करोड जनता बंगालची त्यांच्या विरोधात गेली असती, म्हणून त्यांनी निवडणूक झाल्यानंतर ही घोषणा केली।